नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। मी विद्या जोशी, बृहन महाराष्ट्र मंडळाची अध्यक्षा। नवीन वर्षात पदार्पण होऊन जवळ येत चालला आहे तो म्हणजे आपण सर्वांनी घेतलेला एक ध्यास 2022 चा सोहळा अस्तित्वाचा बृहन महाराष्ट्र मंडळाचं अधिवेशन। सकारात्मक संदेश आणि अस्तित्वात असलेली साहित्य कला संस्कृती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचं काम करण्यासाठी स्मरणिका समिती तयार आहे। आमच्या स्मरणिका समितीकडून आपणा सर्वांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। या वर्षीच्या BMM अधिवेशनाची उत्सुकता तुम्हा आम्हा सर्वांनाच लागून राहिली आहे। स्मरणिका समिती तुमच्या आमच्यात दडलेल्या लेखकाला जागृत करण्यासाठी सज्ज आहे। अधिवेशनातून निघताना विचारांची देवाणघेवाण करत रमत गमत वाचायला मिळणार आहेत विविध लेख, कथा, चित्र, शब्दकोळे असे अनेक प्रकार। या वैविध्यपूर्ण स्मरणिकेचा भाग होण्यासाठी तुम्ही सगळे उत्सुक असालच। चला तर सरसावा लेखणी आणि करा सुरुवात। साहित्य पाठवण्याची तयारी सुरू करा। याबद्दलची सर्व माहिती आणि नियम आमच्या वेबसाईटवर मिळेलच। जाहिराती आणि शुभेच्छा संदेश द्यायचे असतील तर त्याचेही दर आपल्या वेबसाईटवर बघायला मिळतील। लक्षात ठेवा हा, साहित्य आमच्यापर्यंत पोहोचवायची अंतिम तारीख 31 मार्च 2022। चला तर वैचारिक विचारांची देवाणघेवाण करण्याची चांगली संधी सोडू नका। अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला नक्की भेट द्या। नमस्कार, मी प्रशांत कुंडलकर, 2022 BMM कन्व्हेनर। 2022च्या नवं वर्षाचा तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा। एक नवीन वर्ष आणि अधिवेशनाच्या तयारीला एक नवीन उत्साह, एक नवीन जोर। सर्व आघाड्यांवर जोरात काम चालू आहे। सर्वांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे। दरवर्षी अधिवेशनात आपण आपल्या लोकांना, आपल्या वाचकांपुढे आपले मनोगत मांडण्याची एक संधी देतो। यावर्षी तुमचे मनोगत लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमची स्मरणिका टीम सज्ज आहे। तर लवकरात लवकर आपले लेख, आपली कविता आणि आपले अनुभव आमच्या स्मरणिके टीमला पाठवा आणि मग चला भेटूया 2022 ऑगस्ट 11 ते 14 अटलांटिक सिटी, न्यू जर्सीमध्ये। धन्यवाद। पुन्हा एकदा आपण सर्व मिळून अभिमान बाळगू मराठी मनाचा, जपून हा सन्मान संस्कृतीचा, पाठवा ठेवा आपल्या साहित्य कलाकृतीचा, तुमच्या आमच्या मनोमनीचा करू साजरा हा सोहळा अस्तित्वाचा।